स्टार्ट करूया. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ठीक आहे, काल काय काय घेतलं त्याचं शॉर्टमध्ये रिकॅप करूया. काल काय सांगितलं, एव्हरी जावा सोर्स फाईल is with extension or is saved with extension .java. बरोबर, म्हणजे प्रत्येक जावा सोर्स फाईलला आपल्याला .javaनीच काय करायला लागेल, सेव्ह. फाईलचं नाव काही द्या, तुमचं चॉईस आहे, पण एक्सटेन्शन नेहमी काय द्यायला लागेल, .java. गेटिंग. मग मी नेक्स्ट काय सांगितलेलं की एका .java फाईलमध्ये पाहिजे तेवढे काय टाईप करू शकता, क्लासेस. गेटिंग. मग काय, वन सोर्स फाईल कॅन हॅव एनी नंबर ऑफ क्लासेस. बरोबर, हे कालचंच आहे, आपण फक्त रिकॅप करतोय सगळं. म्हणजे काल जेवढं घेतलं तेवढंच सांगतोय. तर एका सोर्स फाईलमध्ये पाहिजे तेवढे काय लिहू शकतात, क्लासेस. गेटिंग. आणि ॲज मेनी classes that many .class files in directory. म्हणजे जर तुम्ही डिरेक्टरीमध्ये बघाल तर किती .class फाईल्स बनलेल्या असतील, जेवढे क्लासेस आहेत. म्हणजे एका फाईलमध्ये तुम्ही 50 क्लासेस लिहिले असतील तर प्रत्येक क्लासची एक वेगळी काय तयार झाली असेल, .class फाईल. आहे ना. म्हणजे असं नाही आहे की जे सोर्स फाईलचं नाव आहे त्याच नावाची .class बनते. गेटिंग. म्हणजे .class फाईलचं नाव हे त्या सोर्स फाईलच्या नावावर डिपेंड नाही करत. कशावर डिपेंड करतं, क्लासेसच्या नावावर. म्हणून सांगितलं ना, ॲज मेनी क्लासेस दॅट मेनी .class फाईल्स इन डिरेक्टरी. गेटिंग. म्हणजेच थोडक्यात .class फाईल दॅट इज .class file name depends on class name and not on source file. म्हणजे तुमच्या सोर्स फाईलचं नाव काय त्याच्यावर कोणाचं नाव डिपेंड करत नाही, .class फाईलचं नाव. .class फाईलचं नाव त्या क्लासचं जे नाव आहे त्याच्यावर आहे. गेटिंग. मग हा पॉइंट पण बघितला होता आपण की इवन इनर क्लास ऑल्सो विल हॅव .class फाईल. करेक्ट. फक्त त्याचं नेमिंग कन्व्हेन्शन कसं असतं, द आउटर क्लास नेम आणि इनर क्लास नेम ते जॉईन होतं विथ $. म्हणजे मी दाखवलं होतं, जर आउटर क्लासचं नाव हा आउटर क्लास ए आहे आणि त्याच्या आत क्लास बी आहे. करेक्ट. तो फॉर बी द क्लास नेम विल बी $B.class. करेक्ट. $B.class असं असतं. म्हणून काय सांगितलं की इवन इनर क्लास विल ऑल्सो हॅव .class फाईल. म्हणजे प्रत्येक क्लासचा एक काय बनतोच, .class. राईट. आणि अजून एक पॉइंट सांगितला होता मी, जर क्लासला पब्लिक बनवलं तरच त्या क्लासचं नाव आणि फाईलचं नाव काय असलं पाहिजे, सेम. गेटिंग. मीन्स इफ क्लास इज पब्लिक देन नेम ऑफ क्लास अँड सोर्स फाईल should be same. कळतं. म्हणजे जर तुमचा क्लास पब्लिक असेल तर त्या क्लासचं नाव आणि फाईलचं नाव काय यायलाच पाहिजे, सेम. हे रूल दिलेला आहे. मग मी अजून काही पॉइंट सांगितले होते की टॉप लेवल क्लास कॅन बी ओनली पब्लिक और डिफॉल्ट. म्हणजे टॉप लेवल क्लासला काय देता येत नाही, प्रायव्हेट और प्रोटेक्टेड ते देता येत नाही. गेटिंग. तर टॉप लेवल क्लास हा फक्त काय पाहिजे, पब्लिक किंवा डिफॉल्ट. डिफॉल्ट म्हणजे ॲक्सेस स्पेसिफायर द्यायचंच नाही. क्लिअर.
ओके, हा रूल पण कळला तुम्हाला. आणि नेक्स्ट हा रूल पण कळला ना, की जर क्लास पब्लिक असेल तर त्या फाईलचं नाव आणि क्लासचं नाव सेम पाहिजे. म्हणजेच इन शॉर्ट प्रत्येक सोर्स फाईलमध्ये ॲट द मोस्ट, दॅट इज एव्हरी सोर्स फाईल कॅन हॅव ॲट मोस्ट वन पब्लिक क्लास. म्हणजे कोणत्याही सोर्स फाईलमध्ये जास्तीत जास्त किती पब्लिक क्लास असू शकतात? एक. कारण एकपेक्षा जास्त जर पब्लिक असेल तर तुम्हाला तेवढ्या सेपरेट फाईलमध्ये त्याला सेव्ह करायला लागेल ना. कारण एकाच वेळेला एकपेक्षा जास्त क्लासेस जर काय असतील पब्लिक, तर आपल्याला त्याचं नाव फाईलला द्यावं लागतं ना. मग एकाच वेळेला सगळ्या पब्लिक क्लासेसचं नाव एकाच फाईलला थोडी देता येईल. मग त्याला आपल्याला काय करावं लागेल? सेपरेट फाईलमध्ये सेव्ह करायला लागतं. करेक्ट. आता हा इथपर्यंतचे कन्सेप्ट क्लिअर आहेत काल. आणि कन्व्हर्जन करायला एक टूल होता, तो मी सांगितला. त्या टूलचं नाव काय होतं? जॅवॅक. सांगितलं ना, जॅवॅक इज अ टूल टू कन्वर्ट .java टू .class. करेक्ट. पण मग हा टूल काय करतं ते कळलं. तुमच्या .java मध्ये काय शोधतं? एरर्स, सिंटॅक्स एरर, सिमेंटिक एरर असतील तर सांगेल, नसेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करतं? .classमध्ये. आणि मग ती .class म्हणजेच तुमची काय? जावा एक्झिक्युटेबल. त्याला बाईट कोड म्हणा. आणि ती बाईट कोड रन करायला अजून एक टूलची गरज आहे, दॅट इज जावा टूल. तो टूल बघणार आहे. त्याच्या आधी आपण फर्स्ट जावा प्रोग्राम पहिला काय करूया समजून घेऊया. साधा पहिला हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. क्लिअर. काल ह्या टूल बद्दल सांगितलं होतं. मग हा टूलला फाईलचं नाव कसं द्यायचं, एकपेक्षा जास्त नावं द्यायची असेल तर काय, प्रोव्हिजन, हे काल आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय समजून घेऊया, दॅट इज फर्स्ट जावा प्रोग्राम. मग पहिला पॉइंट लक्षात घ्यायचा की इन जावा एव्हरीथिंग इज टू बी एनकॅप्सुलेटेड विद इन अ क्लास. म्हणजे जावामध्ये जे काही लॉजिक लिहायचं आहे ते कशाच्या आतच एनकॅप्सुलेट करायला लागतं? क्लासच्या आत. गेटिंग? तो व्हॉट युल रिमेंबर, इन जावा entire code is to be encapsulated within a class. म्हणजे क्लासच्या आतच काय करावं लागतं? पूर्ण लॉजिक एनकॅप्सुलेट करायला लागतं. गेटिंग? बर. राईट. ओके. मग आता त्याचा सिंटॅक्स कसा आहे तर तो सांगतो. हे बघा, आपण काल लिहिलं होतं क्लास, आणि मग त्याच्यानंतर क्लास नेम येतं, ओपन ब्रेस, क्लोज ब्रेस, आणि आत त्याचे मेंबर्स येतील. गेटिंग? मग मेंबर्स कोण कोण? तर डेटा मेंबर आणि मेथड्स, त्याला आपण फंक्शन्स पण म्हणतो. गेटिंग? तर काय लक्षात ठेवायचं आहे की पूर्ण कोड जावामध्ये कशाच्या आतच एनकॅप्सुलेट करायला लागतो, विद इन अ क्लास. मग क्लासच्या आत जर तो कोड एनकॅप्सुलेट करायचा आहे तर मग त्याचा सिंटॅक्स काय? तर इथे वर्ड क्लास आहे, क्लासचं नाव आहे, मग पूर्ण क्लासची बॉडी ओपन ब्रेस क्लोज ब्रेस, आणि त्याच्या आत काय येणार? त्या क्लासचे मेंबर्स. आणि मेंबर्स काय असणार? दोनच, एक तर डेटा मेंबर आणि एक मेथड्स. मग मेथड्स काय करतात, डेटा काय, सगळं डिस्कस करूया. ठीक आहे. आपण ज्या वेळेला फर्स्ट सेशन्स बघितले, ओपीचे फीचर्स बघितले, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्या फीचर्समध्ये मी सांगितलेलं आहे काय की डेटा म्हणजे त्या ऑब्जेक्टची कॅरेक्टरिस्टिक आहे आणि मेथड त्याचे बिहेवियर्स आहे. मग मेथड्समध्ये काय लिहितो आपण? लॉजिक. मेथड्समध्ये आपण काय लिहितो? अल्गोरिथम. जिथे तो डेटा काय होत असतो? ऍक्सेस किंवा मॅनिप्युलेट. गेटिंग? क्लिअर? बरं, पण पहिलं एवढं तर कळलं की पूर्ण कोड कशाच्या आतच एनकॅप्सुलेट करायला लागतो? क्लासच्या. मग हे पहिलं समजून घ्या. ओके. त्याच्या आधी हा जो क्लास वर्ड आहे ना, त्याच्या आधी सुद्धा आपल्याला इथे काय लिहायचं? ऑप्शनल आहे, म्हणजे दिलेलं आहे, ऍक्सेस स्पेसिफायर आणि त्याच्या पुढे ऍक्सेस मॉडिफायर्स पण असतात.
ठीक आहे, दोन्हीबद्दल सांगतो. पण जे काही स्क्वेअर मध्ये लिहिलंय ना ते ऑप्शनल आहे, ते समजून घ्या. म्हणजे मी जेव्हा पण काही सिंटॅक्स दिला आणि त्या सिंटॅक्स मध्ये जे काही स्क्वेअर मध्ये लिहिलं तर तेवढा पार्ट काय नसतो, कंपल्सरी म्हणजे मॅन्डेटरी आहे. गेटिंग? म्हणजे तो पार्ट काय नाही कंपल्सरी. बर, पण क्लासच्या आधी काय येऊ शकतं? ऍक्सेस स्पेसिफायर हा शब्द म्हणजे ऍक्सेस स्पेसिफायर येऊ शकतात. आता ऍक्सेस स्पेसिफायर्स काय असतात तर प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, प्रोटेक्टेड आहे आणि डिफॉल्ट आहे. डिफॉल्ट हा कीवर्ड नसतो, हा पहिलं लक्षात घ्या. डिफॉल्ट म्हणजे जेव्हा तुम्ही काहीच लिहत नाही तेव्हा डिफॉल्ट. म्हणजे मी ऍक्सेस स्पेसिफायरच लिहिलेला नाही, मी ऍक्सेस स्पेसिफायर लिहिलाच नाही, तर तेव्हा काय म्हणायचं त्याला? डिफॉल्ट. वाटतंय? बरं, तर ऍक्सेस स्पेसिफायर्स तिथे येऊ शकतात असं जावाने अलाव केलंय. काय लिहू शकता तुम्ही तिथे? प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड आणि काहीच नाही लिहिलं तर डिफॉल्ट. या प्रत्येकाचं मिनिंग आहे ते त्या वेळेला कळेल तुम्हाला की प्रायव्हेटला काय प्रिव्हिलेज आहे, पब्लिकचं प्रिव्हिलेज काय, प्रोटेक्टेडचं प्रिव्हिलेज काय, डिफॉल्टचं काय. गेटिंग? फक्त एवढं लक्षात घ्या की जर हा टॉप लेवल क्लास असेल तर त्याला प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड देता येत नाही. गेटिंग? एकतर पब्लिक देता येईल किंवा एकतर डिफॉल्ट. बर, हा पार्ट कळला तुम्हाला. ऍक्सेस स्पेसिफायर तिथे येऊ शकतं, नसेल तरी चालेल. गेटिंग? मग येतं ऍक्सेस मॉडिफायर. आता ऍक्सेस मॉडिफायर काय असतात तर बघा, ऍक्सेस मॉडिफायर्स लाईक स्टॅटिक असतं, फायनल आहे, गेटिंग, ऍब्स्ट्रॅक्ट आहे, हे सगळे कळेल तुम्हाला, डोंट वरी. त्या वेळेला ते टॉपिक्स येतील की स्टॅटिक क्लास, फायनल क्लास, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास. आय विल टेल यू, डोंट वरी. आत्ता मला फक्त सिंटॅक्स मध्ये हा सांगायचं आहे की इथे काय लिहायला अलाउड आहे. हा, म्हणजे हे ऍक्सेस स्पेसिफायर लिहू शकता आणि त्याच्यानंतर ऍक्सेस मॉडिफायर लिहू शकता, लाईक स्टॅटिक, लाईक फायनल, लाईक ऍब्स्ट्रॅक्ट. आणि या सगळ्यांचं मिनिंग आहे, म्हणजे स्टॅटिकचं काही मिनिंग आहे, फायनलचं काही मिनिंग आहे, ऍब्स्ट्रॅक्टचं काही मिनिंग आहे, ते कळणार आहे. आत्ताच्या घडीला नाही कळणार. फक्त आता एवढं लक्षात घ्या की ह्या क्लास शब्दाच्या आधी काय येऊ शकतं, ह्यापैकी काही किंवा ह्यापैकी काही, आणि दोन्ही नाही आलं तरी चालेल. म्हणजे पूर्णच्या पूर्ण हा पार्टच नसेल तरी चालतो. गेटिंग? आणि त्याची ऑर्डर चालते, म्हणजे ऑर्डर काही लिहिलं तरी चालेल. म्हणजे मॉडिफायर आधी आणि स्पेसिफायर नंतर. म्हणजे मी पब्लिक स्टॅटिक लिहिलंय किंवा स्टॅटिक पब्लिक लिहिलंय, काही फरक नाही पडत. म्हणजे याचा जो ऑर्डर आहे ना त्याला काही प्रॉब्लेम नाही. गेटिंग? बरं, फक्त आत्ताच्या घडीला एवढं लक्षात घ्या की या ठिकाणी काय लिहायला अलाउड आहे, यापैकी काही नाही लिहिलं तरी चालेल. आणि मॉडिफायरच्या जागी यापैकी काही आणि नाही लिहिलं तरी चालेल. गेटिंग? त्याच्यानंतर येतो कीवर्ड क्लास. म्हणजे क्लास हा काय आहे? कीवर्ड. कळतंय? क्लास इज अ कीवर्ड आणि ते इंडिकेट करताय की इथे कशाचं डेफिनेशन सुरू होणार आहे, एका क्लासचं. गेटिंग? तो क्लास इज अ कीवर्ड. इट इंडिकेट्स व्हॉट? दॅट द डेफिनेशन ऑफ व्हॉट इज स्टार्टिंग क्लास. त्याच्यानंतर काय येतं बघा, क्लास नेम. ओके, आता क्लास नेम हा एक आयडेंटिफायर. ओके, आयडेंटिफायर काय? आयडेंटिफायर काय असतं तर एक नेम असतं आयडेंटिफायर, जे नेम त्या क्लासला काय करताय, रेकग्नाइज करताय. जसं तुम्हा लोकांना तुमची नावं आहेत ना, यू ऑल हॅव युअर नेम्स, आणि मग तुम्ही लोक तुमच्या नावाने काय होता, आयडेंटिफाय होता ना. तुम्ही सगळे कशाने रेकग्नाइज होता? तुमच्या सगळ्यांच्या नावाने. आई वडिलांनी एक मिनिंगफुल काय दिलंय तुम्हाला, एक नाव, प्रॉपर वर्षाचा कार्यक्रम करून मग एक काय दिलं होतं, एक नाव दिलंय, आणि मग जग तुम्हाला त्या नावाने काय करताय, रेकग्नाइज. मग तसंच तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये जेव्हा क्लास काय करता, डिफाईन, तर त्या क्लासला काय द्यायचं, काही मिनिंगफुल नेम. मग क्लास हा काय? इज अ आयडेंटिफायर. गेटिंग? आयडेंटिफायर म्हणजेच काय? दॅट इज नेम ऑफ क्लास. गेटिंग? पण ते नेम तुम्हाला पाहिजे ते काही द्या, पण ऑब्विसली प्रोग्रामर जो असेल, जो प्रोफेशनल असेल, तो काहीतरी मिनिंगफुल नावच देणार.
त्या क्लासच्या संबंधितच काय देणार. म्हणजे तुम्ही जर आता बटन इम्प्लिमेंट करताय, तुम्ही कार इम्प्लिमेंट करताय, बाईक इम्प्लिमेंट करताय, तर त्याप्रमाणे ॲनिमल इम्प्लिमेंट करताय, स्टुडंट आहे, टीचर आहे, स्टॅक आहे, क्यू आहे, रिसीट आहे, बिल आहे, तर त्याप्रमाणे त्या क्लासला काय द्या, नाव देणार. मग क्लास स्टॅक, क्लास बिल, क्लास स्टुडंट, क्लास टीचर, क्लास एम्प्लॉई, क्लास स्टाफ, जे काय क्लास मॅनेजर, तर क्लासला नाव काय द्यायचं आहे, मिनिंगफुल. करेक्ट. तो क्लास इज अ आयडेंटिफायर, दॅट इज इट्स अ नेम ऑफ अ क्लास. फक्त एवढं लक्षात घ्या, शुड फॉलो आयडेंटिफायर नेमिंग रूल. करेक्ट. म्हणजे जे त्या जावा लँग्वेजनी नाव द्यायला काही रूल्स ठरवलेले ते रूल्स त्यांनी फॉलो करायला पाहिजे, आणि ते आपण बघणार आहे आता तात्पुरतं. ते आयडेंटिफायर नेमिंग रूल्स काय असतात ते मी आता नाही सांगणार. जेव्हा आपला फर्स्ट जावा प्रोग्राम होईल तेव्हा परत आपलं जावाचं बेसिक्स सुरू होईल. म्हणजे अगदी बेसिक परत की आयडेंटिफायर्स काय, आयडेंटिफायरचे टाईप काय, आयडेंटिफायर नेमिंग रूल काय, सगळं सांगणार आहे. तेव्हा हा रूल काय असतो तो सांगेन. आता फक्त लक्षात घ्या की हे क्लासचं जे नाव असतं ना त्यांनी काय फॉलो करणे गरजेचं आहे, नेमिंग रूल. आणि जावानी काही नेमिंग रूल्स ठरवून दिलेले आहेत की बाबा ते डिजिटनी सुरू नाही व्हायला पाहिजे, मग ते लेटर, डिजिट आणि अंडरस्कोरचे कॉम्बिनेशनच अलाउड आहेत, रिझर्व वर्ड नाही अलाउड. हे सगळं बघणार आहे. प्रॉपर स्लाइड येईल ज्याच्यावर आयडेंटिफायर नेमिंग रूल्स येतील, व्हॅलिड आयडेंटिफायर काय, इनव्हॅलिड आयडेंटिफायर काय, सगळे सांगेल. आता तात्पुरतं फक्त लक्षात घ्या काय की हे काय क्लासचं नेम आहे, ते मिनिंगफुल असलं पाहिजे. त्यांनी आयडेंटिफायर नेमिंग रूल फॉलो करणे गरजेचं आहे. करेक्ट. त्याच्यानंतर तुमच्या क्लासची बॉडी येते जी पूर्ण ओपन ब्रेस क्लोज ब्रेस मध्ये काय केली आहे, एनकॅप्सुलेट. करेक्ट. तर हे लक्षात घ्या, क्लास बॉडी इज एनकॅप्सुलेटेड विदिन पेअर ऑफ ब्रेस ब्रॅकेट्स, म्हणजे ओपन ब्रेस क्लोज ब्रेस. आणि हे लक्षात घ्या, क्लासला कशाने एंड करायची गरज नाही. सेमिकोलन लाईक C++ क्लासेस. आता ज्यांना C++ येत आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी सांगतोय की ज्यांना C++ येत आहेत त्यांना माहिती आहे की अरे तिकडे क्लासला आपण एक काय टाकतो, सेमिकोलन. जावामध्ये काय लिहायची गरज नाही, क्लासला कशाने एंड करायची गरज नसते, सेमिकोलन. का नसते? कारण जावामध्ये क्लासच्या बाहेर आपण तसंही काही लिहत नाही. C++ मध्ये अलाउड आहे. क्लासच्या बाहेर आपण काही ग्लोबल डिक्लरेशन करू शकतो, मेन लिहू शकतो बाहेर, म्हणून त्यांच्या इकडे क्लासला कशाने कंप्लीट करायला लागतं, सेमी. इथे प्रश्न येतच नाही तसंही. का? कारण इथे क्लासच्या बाहेर आपण काहीच लॉजिक लिहिणार नाही. आपलं सगळं लॉजिक कशाच्या आतच पॅक असणार आहे, क्लासच्या बाहेर. क्लासच्या बाहेर कोण? दुसरा क्लास. म्हणजे यांच्याकडे क्लासच्या बाहेर कोण असणार आहे, अनदर क्लास. क्लासच्या बाहेर काही लॉजिक नसणार आहे, म्हणून काय लिहायची गरजच नाही, सेमी. क्लिअर? एग्रीड? बर, इथपर्यंत कळलं तुम्हाला. नेक्स्ट यायचंय क्लासच्या बॉडीमध्ये काय असतं. तर इथपर्यंत कळलं ना? इथपर्यंत रूल काय कळला? क्लास जावा एंटायर कोड टू बी एनकॅप्सुलेटेड विद इन अ क्लास. मग क्लासचा सिंटॅक्स दिला मी तुम्हाला. पहिला ॲक्सेस स्पेसिफायर, ॲक्सेस मॉडिफायर, जे एक्सचेंज होऊ शकतात, आणि ते दोन्हीच्या दोन्ही काय ऑप्शनल आहे, नाही लिहिलं तरी चालतं. मिनिंग आहे ॲक्सेस स्पेसिफायरच्या जागी काय येऊ शकतं, मॉडिफायरच्या जागी काय येऊ शकतं, ते मी लिस्ट आउट केलं. त्याच्यानंतर कीवर्ड क्लास येतो, त्याच्यानंतर क्लासचं नाव येतं, जे एक मिनिंगफुल नाव असलं पाहिजे आणि ते जावाच्या आयडेंटिफायर नेमिंग रूल्सला फॉलो करत असलं पाहिजे. करेक्ट. आणि पूर्ण क्लासची बॉडी कशाच्या आत एनकॅप्सुलेट करायची, ओपन ब्रेस क्लोज ब्रेस. आता त्या बॉडीच्या आत काय असणार आहेत? मेंबर्स. आणि मेंबर्स दोन प्रकारचे आहेत, डेटा मेंबर आणि मेथड्स. करेक्ट. आता नेक्स्ट समजून घ्या, ते डेटा मेंबर्स आणि मेथड्स जे आहेत ना ते दोघेही दोन टाईपचे असतात. करेक्ट. आणि मेंबर्स कॅन बी स्टॅटिक और इन्स्टन्स. आणि त्या दोघांबद्दल आता फरक काय तो सांगतो, कारण तो पहिला क्लिअर करून घ्यायचं आहे. कारण ते कन्सेप्ट जर क्लिअर झालं की पुढे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग करताना इझी जातं. करेक्ट. तर काय लक्षात ठेवायचं आहे, हे मेंबर्स काय आहेत?
डेटा मेंबर्स आणि मेथड्स. पण हे दोघेही काय असतील, स्टॅटिक किंवा इन्स्टन्स, दोन प्रकारचे असतात. म्हणजे हे मेंबर्स जे आहेत ना, हे दोन प्रकारचे आहेत, स्टॅटिक मेंबर आणि इन्स्टन्स. दोघेही, डेटा सुद्धा स्टॅटिक आणि इन्स्टन्स, मेथड सुद्धा स्टॅटिक आणि इन्स्टन्स. मेथड सुद्धा दोन्ही प्रकारचे असतात आणि डेटा सुद्धा दोन्ही प्रकारचा असतो, स्टॅटिक डेटा आणि इन्स्टन्स डेटा. फरक फक्त काय त्या दोघांमध्ये ते सांगतो. पहिला आपण स्टॅटिक डेटा बद्दल डिस्कस करूया. स्टॅटिक डेटा, ठीक आहे. अजून इलॅबोरेटेड होणार आहे, जसे जसे पुढचे अजून डिटेल टॉपिक्स येतील ना, तेव्हा अजून हे कन्सेप्ट स्लाइडवर त्याला अजून डिटेलमध्ये होईल. आत्ता फक्त तो क्लासचा डेफिनेशन समजला पाहिजे म्हणून सांगतोय. तर मेंबर्स काय असतील, डेटा आणि मेथड, आणि दोघेही काय टाईपचे असतील, स्टॅटिक, इन्स्टन्स. डेटा पण स्टॅटिक आहे, डेटा पण इन्स्टन्स आहे. मेथड सुद्धा स्टॅटिक आहे, मेथड सुद्धा इन्स्टन्स आहे. पहिला आपण स्टॅटिक डेटा बद्दल डिस्कस करू. जर डेटा स्टॅटिक असेल, गेटिंग क्लिअर, तर लक्षात घ्यायचं आहे सगळे ऑब्जेक्ट त्याची एकच कॉपी शेअर करतात. म्हणजे स्टॅटिक डेटाची किती कॉपी क्रिएट होते, स्टॅटिक डेटा ओनली वन कॉपी इज क्रिएटेड ॲट द टाइम ऑफ कोड लोडिंग. म्हणजे जेव्हा तुमचा प्रोग्राम, तुमच्या प्रोग्रामचा बाईट कोड जेव्हा मेमरीमध्ये येऊन लोड होतो, बाईट कोड जेव्हा मेमरीमध्ये येऊन काय होईल, लोड, त्याच वेळेला कोणाला मेमरी मिळते, स्टॅटिक, आणि त्याची किती कॉपी एक्झिस्ट करते, एकच. गेटिंग? तर काय लक्षात घ्यायचं आहे, स्टॅटिक डेटाची किती कॉपी एक्झिस्ट करते, ओनली वन. तर ओनली वन कॉपी इज क्रिएटेड, आणि ती कॉपी कधी क्रिएट होते, कोड लोडिंगच्या वेळेला. पटतंय? आणि काय लक्षात ठेवायचं आहे, ऑल ऑब्जेक्ट्स शेअर सेम कॉपी. गेटिंग? म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टसाठी वेगळी कॉपी तयार नाही होत, सगळे ऑब्जेक्ट त्या एकाच कॉपीला काय करतात, शेअर. कळतंय? बरं. आणि इंडिकेट कसं करायचं की इट इज स्टॅटिक, बाय युझिंग स्टॅटिक कीवर्ड. म्हणजे जर तुम्ही एखादा डेटा असा डिक्लेअर केला, इंटीजर आय, तर इथे वर्ड स्टॅटिक नाही आहे, म्हणजे हे इन्स्टन्स आहे. आणि जर शब्द काय आला तर समजून घ्यायचं की तो एक काय, स्टॅटिक डेटा. बघा, जर आपण एक क्लास बनवला, समजून घ्या, क्लास टेस्ट, आणि त्याच्या आत मी एक डेटा टाकलाय, स्टॅटिक इंट आय. ठीक आहे? तर आता आय आहे इंटीजर, पण तिथे सांगितलं काय की इट इज स्टॅटिक. आता स्टॅटिक आहे म्हटल्यावर काय लक्षात ठेवायचं, हा जो आय आहे ना, तो प्रत्येक ऑब्जेक्टसाठी वेगळा बनेल का सगळे ऑब्जेक्ट ह्याची एकच कॉपी शेअर करते. हां, क्लिअर? म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा मेमरीमध्ये सेक्शन्स बनतील, मेमरीमध्ये एक कोडला सेक्शन बनेल, जिथे तुमचा बाईट कोड येऊन लोड होईल, तुमच्या प्रोग्रामचा बाईट कोड इथे येऊन लोड होतो. गेटिंग? मग तुम्हाला एक डेटा सेक्शन असतो, तर ह्या डेटा सेक्शन मध्ये हा आय एकदाच बनतो. कळतंय का? डेटा सेक्शन मध्ये तो आय जो आहे ना, तो एकदाच बनलेला आहे. म्हणजे ह्या क्लासचे तुम्ही किती पण कॉपीज बनवा, सगळे कॉपीज त्या एकाच आयला काय करणार आहे, शेअर. पटतंय का? क्लिअर? बरं. आता बेसिक एवढं कळलं, पहिलं एवढं कळलं की स्टॅटिक डेटा म्हणजे डेटा जो कोड लोडिंगच्या वेळेलाच बनतो. म्हणजे जेव्हा तुमचा प्रोग्राम लोड होईल ना, त्याच वेळेला कोणासाठी मेमरी मिळून जाते, त्या स्टॅटिकला. आणि त्याला किती वेळा मेमरी मिळेल, एकदाच. आणि सगळे ऑब्जेक्ट त्या एकाच कॉपीला काय करतील, शेअर करतील. गेटिंग? बरं, हा पार्ट मला वाटतं कळलं. आता जर तो इन्स्टन्स डेटा आहे, ओके, इन्स्टन्स डेटा, तर लक्षात घ्यायचं, इन्स्टन्स डेटा इज सेपरेट फॉर ईच ऑब्जेक्ट. म्हणजे त्या क्लासच्या जेवढ्या कॉपीज तयार कराल ना, प्रत्येकाची आपला आपला असणार. ते सगळे ऑब्जेक्ट त्याला काय करणार नाही, शेअर. गेटिंग?
इन्स्टन्स त्यासाठीच म्हटलंय ना, इन्स्टन्स म्हणजे काय, कॉपी. आणि ऑब्जेक्ट ही क्लासची काय असते, कॉपी असते. क्लास हा डेटा टाईप आहे आणि ऑब्जेक्ट हे त्याचे कॉपीज आहेत. गेटिंग? आणि कॉपीजलाच तर आपण काय म्हणतो, इन्स्टन्स म्हणतो. गेटिंग? तर इन्स्टन्स डेटा काय लक्षात ठेवाल, सेपरेट फॉर ईच ऑब्जेक्ट. म्हणजे ते काय होत नाही, शेअर. तो शेअर होत नाही. प्रत्येकाची आपली आपली काय असणार आहे, कॉपी असणार आहे. प्रत्येक ऑब्जेक्टची त्या डेटाची आपली सेपरेट काय असणार आहे, कॉपी. फक्त पटतंय? क्लिअर? ओके. आपण डिटेलमध्ये डिस्कस. आणि हे एक्झिस्टन्स मध्ये कधी येतात, करेक्ट? एवढं लक्षात ठेवायचं, क्रिएटेड वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या क्लासचा काय तयार करता, ऑब्जेक्ट, तेव्हाच याला काय मिळते, मेमरी. पण स्टॅटिकला मेमरी कधी मिळते, ऑब्जेक्ट बनो किंवा न बनो. लेट द ऑब्जेक्ट गेट क्रिएटेड, लेट द ऑब्जेक्ट डझंट गेट क्रिएटेड. बनो किंवा न बनो, कोणाला मेमरी मिळणार आहे, स्टॅटिकला. कधी, कोड लोडिंगच्या वेळेला. बघा, स्टॅटिकला मेमरी कधी मिळाली आहे, कोड लोडिंगच्या वेळालाच. पण इन्स्टन्सला मेमरी कधी मिळेल, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट कराल. कळताय? आणि प्रत्येक ऑब्जेक्टची ती कॉपी वेगळी असणार आहे. ते सगळे ऑब्जेक्ट्स काय करणार नाही, शेअर. एव्हरीवन विल हॅव इट्स ओन कॉपी. पण स्टॅटिक शेअर होतं. आता कळणार कसं की हा स्टॅटिक डेटा आहे का इन्स्टन्स डेटा आहे. तर जेव्हा वर्ड काय नसतो, आता इथे मी पिक्टोरियली पण दाखवतो. इथे बघ, इथे लिहिलंय स्टॅटिक इंट आय आणि नुसताच इंट जे आणि के लिहिला. क्लिअर? आता फरक काय कळेल, क्लास टेस्ट मध्ये आय हा स्टॅटिक आहे आणि जे आणि के हा इन्स्टन्स आहे. का इन्स्टन्स? कारण वर्ड स्टॅटिक नाही आहे ना, इतकं सोपं आहे. जेव्हा स्टॅटिक वर्ड नसतो तेव्हा तो इन्स्टन्स. आता फरक काय त्याच्यात, आय ची किती कॉपी तयार होईल, एकच. गेटिंग? डेटा सेक्शन मध्ये. कधी बनेल, कोड लोडिंगच्या वेळेला. जेव्हा तुमचा प्रोग्राम लोड होतो ना, त्याच वेळेला कोणाला मेमरी मिळून जाईल, या आयला. एकच आहे आणि ती एकच कॉपी सगळे ऑब्जेक्ट्स काय करणार, शेअर करणार. गेटिंग? पण जे आणि के सेपरेट आहे. प्रत्येक ऑब्जेक्टचा आपला आपला जे आणि के असणार. गेटिंग? आणि ते बनतात हिपवर. एवढं लक्षात घ्या, हिप सेक्शनवर असणार. गेटिंग? पण त्यांचा रेफरन्स कशावर असणार, स्टॅक सेक्शन. असं आहे ते, सांगतो बघा. हा स्टॅक आहे आणि हा हिप आहे. गेटिंग? आता इथे एक्सप्लेनेशन देतो. मला वाटतं पहिलं ते क्लिअर आहे की डेटा स्टॅटिक आणि डेटा इन्स्टन्स, राईट? आणि हे तर क्लिअर आहे ना की जोपर्यंत तुम्ही काय बनवत नाही, कॉपीज, तोपर्यंत जे आणि के ला काय मिळणार नाही, मेमरी. पण याच्या कॉपीज बनवा किंवा न बनवा, कोणाला मेमरी मिळणार आहे, त्या स्टॅटिकला, एकदाच कोड लोडिंगच्या वेळेला. आणि ती एकच कॉपी सगळे ऑब्जेक्ट्स काय करतील, शेअर. आता बघा, मी इथे ऑब्जेक्ट्स तयार करतोय. आता तुम्हाला माहिती आहे जावामध्ये ऑब्जेक्ट्स न्यू शिवाय बनत नाही. गेटिंग? पास्टच्या काही सेशन्स मध्ये आपण डिस्कस केलं. बघा, T2 इक्वल टू न्यू टेस्ट. ठीक आहे? आता इथे समजून घ्या रे, T1 आणि T2 जे आहेत ना, ते तुमच्या ऑब्जेक्टची नावं आहेत. T1 आणि T2 ते दोघे कशावर बनतील, T1 आणि T2 स्टॅकवर. हे आपण जेव्हा फीचर्स ऑफ जावा घेतले ना, त्यात जावा इज रोबस्ट अँड सिक्युअर, त्यावेळेला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके? तर T1 हा फक्त एक रेफरन्स व्हेरिएबल आहे, कारण जावामध्ये ऑब्जेक्ट म्हणजेच रेफरन्स व्हेरिएबल. मग T2 पण एक काय आहे, रेफरन्स व्हेरिएबल. हे दोघे बनले. पण मग बघा आपण काय लिहिलंय, न्यू टेस्ट लिहिलंय. जेव्हा न्यू टेस्ट लिहिता ना, तेव्हा त्या टेस्ट क्लासची एक कॉपी तयार होते आणि ती कॉपी हिपवर बनते. कळताय? आणि त्या कॉपीमध्ये मेमरी कोणाला मिळणार, त्याच्या इन्स्टन्स डेटाला, दॅट इज जे आणि के. कळताय का? राईट? आणि त्याचा रेफरन्स या T1 मध्ये.
म्हणजे हे घर आहे आणि चावी तिकडे आहे, किंवा असं लक्षात घ्या ही तुमची कार आहे पार्किंगमध्ये आणि त्याची चावी तिकडे वर ठेवली आहे, ती स्टॅकमध्ये. आता परत अजून एक कॉपी तयार होणार, पटतंय का रे? आणि त्या कॉपीला सुद्धा त्याचा जे आणि काय असणार आहे, के, आणि त्याचं रेफरन्स कशात आहे, T2. फरक कळलाय का स्टॅटिक आणि इन्स्टन्स मधला? तर इन्स्टन्स जो आहे ना, जे आणि के, तो शेअर होतो का प्रत्येक ऑब्जेक्टचा आपला आपला असणार? प्रत्येक ऑब्जेक्टचा स्वतःचा. तर T1चा स्वतःचा जे के आहे, T2चा स्वतःचा जे के आहे, ते काही शेअर नाही करत आहे, कारण तो कोणता डेटा आहे, इन्स्टन्स डेटा. तर इन्स्टन्स डेटा काय होतो, शेअर होत नाही. इन्स्टन्स सेपरेट आहे, प्रत्येक ऑब्जेक्टची आपली आपली कॉपी असेल. तर T1ची स्वतःची कॉपी आहे JK ची, T2ची स्वतःची कॉपी आहे JK ची, आणि त्यांच्याकडे आपल्या आपल्या ऑब्जेक्टचे रेफरन्सेस आहेत. गेटिंग? पण हा जो आय आहे ना, आय जो स्टॅटिक आहे, तो कोणत्याही ऑब्जेक्टला बिलॉंग करतोय का ते दोघेही शेअर करतात एकाच कॉपीला, जे डेटा सेक्शन मध्ये. आणि तो कधी जन्माला आला, तो स्टॅटिक कोड लोडिंगच्या वेळेला. कोड जेव्हा लोड झालं ना, त्याच वेळेला या स्टॅटिकला जागा मिळाली. आणि इन्स्टन्सला जागा कधी मिळाली, जेव्हा तुम्ही त्याचे ऑब्जेक्ट्स बनवले न्यूनी. कळताय ना? क्लिअर? फरक कळला का रे स्टॅटिक डेटा आणि इन्स्टन्स डेटा? पक्का क्लिअर? आणि यांना ऍक्सेस करायचं असेल ना, हे बघा, नॉर्मली जेव्हा तुम्हाला त्या स्टॅटिकला ऍक्सेस करायचं असतं ना, तर क्लास नेमनी करतो आपण असं, test.i. आणि इन्स्टन्सला ऍक्सेस करायचं असेल ना, तर त्याच्या त्याच्या ऑब्जेक्टनी ऍक्सेस करायचं असतं, T1.j. कळतंय? T2.j. हे दोघे आपल्या आपल्या जेला ऍक्सेस करतात. का आपल्या आपल्या? कारण त्यांच्या कॉपीज वेगळ्या आहेत ना. कळतंय का? पण स्टॅटिकला नॉर्मली कशाने ऍक्सेस करायचं? स्टॅटिकला कशाने ऍक्सेस करायचं? क्लासने. पण मग आता काही म्हणतील तरी पण मी त्या स्टॅटिकला ऑब्जेक्टने ऍक्सेस केलं तर चालेल का? चालेल, पण तरी ते कोणाला ऍक्सेस करताय? त्या कॉमन कॉपीलाच. म्हणजे T1.i लिहिलं आणि T2.i लिहिलं तरी ते कोणाला ऍक्सेस करताय? त्या कॉमन कॉपीलाच. गेटिंग? आता हे अजून डिटेल येईल जसं अजून प्रोग्रामिंग पुढे प्रोसीड होईल. गेटिंग? आताशी आपण फक्त फर्स्ट जावा प्रोग्राम समजून घेतोय. गेटिंग? मग परत पहिल्यापासून आपल्याला सगळे बेसिक्स कव्हर करायचे. आत्ता आपण फक्त हॅलो वर्ल्ड प्रोग्राम ऑफ जावा अंडरस्टँड करतोय. गेटिंग? ठीक आहे. आता मला वाटतं बेसिक कळलंय तुम्हाला की डेटा काय असतो, स्टॅटिक, आणि डेटा काय असतो, इन्स्टन्स. जर डेटा स्टॅटिक असेल तर त्याची एक कॉपी बनते कोड लोडिंगच्या वेळेला, आणि त्या क्लासचे सगळे ऑब्जेक्ट्स त्या एकाच कॉपीला काय करतात, शेअर. आणि कसं रेकग्नाइज करायचं की ते स्टॅटिक आहे? जेव्हा तुम्ही क्लास डिफाईन करता तर त्याच्या बॉडीमध्ये जे व्हेरिएबल आहेत त्याच्या पुढे वर्ड स्टॅटिक आलं की समजून घ्यायचं की तो डेटा काय, स्टॅटिक डेटा. दुसरं काय सांगितलं, इन्स्टन्स डेटा. इन्स्टन्स डेटा हा प्रत्येक ऑब्जेक्टला सेपरेट बिलॉंग करतो. ऑब्जेक्ट्स त्या डेटाला काय करत नाहीत, शेअर. ते त्यांचं त्यांचं इंडिव्हिज्युअल बिलॉंगिंग आहे. कळलंय ना? म्हणजे ते त्यांचं स्वतःच मालकीचं आहे. आपल्या रिअल वर्ल्डमध्ये पण काही गोष्टी बघा पब्लिक असतात, ते सगळ्यांना ऍक्सेस आहे. म्हणजे गार्डन्स आहेत, है ना, उद्यानं वगैरे असतात, मग तिथे काही मालकी हक्क नसतो, कोणी जातं आणि कोणी ऍक्सेस करतं. तर ते काय झाला, त्याची एकच कॉपी असते आणि सगळे जगातले लोक त्याला काय करतात, ऍक्सेस. पण आपल्याला आपलं इंडिव्हिज्युअल बिलॉंगिंग पण असतं ना, जे आपण सगळ्यांना जगाला ऍक्सेस करायला दिलेलं नाही. तर ते म्हणजे काय असतं, इन्स्टन्स डेटा. तर इन्स्टन्स डेटा हा प्रत्येक ऑब्जेक्टचा काय असतो, सेपरेट. आणि कधी ते एक्झिस्टन्समध्ये येतं, जेव्हा तुम्ही त्या क्लासचे काय तयार करता, कॉपीज तयार करता, ऑब्जेक्ट इथे न्यूनीच बनतात. समजेल, अजून डिटेलमध्ये समजेल. आता येऊया मेथड्सला. ठीक आहे? मेथड्स पण काय असतात, स्टॅटिक, आणि मेथड्स सुद्धा काय असतात, इन्स्टन्स. क्लिअर? नो क्लिअर? कारण जावाकडे ग्लोबल नाही आहे. C++ पॉइंट ऑफ व्ह्यू, आता तिचं C++ पक्का आहे, ती क्लास चालू करणार आहे ना. क्लिअर? तर थोडक्यात काय तिचं म्हणणं आहे की ग्लोबल आणि स्टॅटिक एक आहे का,
सी प्लस प्लसच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही तसं म्हणू शकता. जावामध्ये ग्लोबल नसतो. जावामध्ये कशाचा कन्सेप्टच नाही ग्लोबल. गेटिंग? ग्लोबलचं मिनिंग काय? जे क्लासच्या बाहेर काही असतं. जे सी प्लस प्लस मी दिलंय तसं प्रोव्हिजन. म्हणजे इथे एखादा व्हेरिएबल टाकला तर हा काय बनतो? ग्लोबल. जो त्या पूर्ण प्रोग्राम मध्ये सगळीकडे काय ऍक्सेसेबल. पटतंय? म्हणून सी प्लस प्लस मध्ये आपण स्टॅटिक आणि ग्लोबलला एकच. आपण बऱ्याच वेळा म्हटलंय सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये की ग्लोबलचा ऑटोमॅटिक स्टॅटिक, पण तो नियम कुठे लागू होत नाही जावाला, कारण जावामध्ये मुळात कोणता कन्सेप्टच नाही ग्लोबल. जावा कधीच डेटा कसा डिक्लेअर करून देत नाही ग्लोबल. जे काय क्लासच्या आतच, भले तो इन्स्टन्स आहे स्टॅटिक आहे, पण क्लासच्या आतच. क्लासच्या बाहेर इथे जर डिक्लेअर करायची प्रोव्हिजन दिली की मग पूर्ण प्रोग्राममध्ये सगळ्यांना ऍक्सेसेबल आहे ना. आणि जावाचा मेन गोल ऍब्स्ट्रॅक्शनवर आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं की ते ऍक्सेस विदिन द काय पाहिजे? क्लासला. गेटिंग? बर, तर पहिलं एक डोक्यातनं काढून टाका की जावामध्ये काय कन्सेप्टच नाही ग्लोबल. जावा डझंट सपोर्ट कन्सेप्ट ऑफ ग्लोबल. गेटिंग? जावामध्ये स्टॅटिक असतं, इन्स्टन्स असतं. आता आपण मेथड्सला येऊया. आता मेथड्स म्हणजे थोडक्यात फंक्शन्सच असतात, फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला आपण काय म्हणायचं? मेथड. एवढं लक्षात घ्या, फंक्शन्स जेव्हा कशाच्या आत लिहाल, क्लासच्या आत, तेव्हा त्याला काय म्हणायचं? मेथड. आता मेथडच्या आत काय असणार आहे? लॉजिक. तुमचा अल्गोरिथम असेल, तुमचा कोड असेल. तो लॉजिक साधा लॉजिक पण असेल, कॉम्प्लिकेटेड लॉजिक असेल, काही. पण मेथडच्या आत काय असतं? लॉजिक, ज्याच्यात तो डेटा काय होत असतो? ऍक्सेस किंवा मॅन्युप्युलेट. म्हणजे तो डेटा मॅन्युप्युलेशन कशाच्या आत होत असतं? त्या मेथडच्या. कळतंय ना? म्हणजे त्या डेटावरची जी प्रक्रिया करायची आहे, मध्ये प्रक्रिया करायचे अल्गोरिथम्स वेगळे वेगळे असतील ना, डिपेंडिंग ऑन काय असणार आहे? क्लास. आता जर तो क्लास बिल असेल तर डेटा प्रोसेसिंग वेगळं असेल ना. बिल कशाचं आहे त्याच्यावर पण डिपेंड करत आहे. मार्कशीट असेल तर डेटा प्रोसेसिंग वेगळे असणार आहे. डेटा प्रोसेसिंग प्रत्येकाची काय आहे? डिफरंट. मग ते प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम तुम्ही अल्गोरिथम वेगळा लिहाल. पण मेथड्स काय आहेत? फंक्शन्स ज्याच्यात लॉजिक आहे, अल्गोरिथम आहे, जिथे तो डेटा काय होत असतो? ऍक्सेस किंवा मॅन्युप्युलेट. गेटिंग? आता मेथड सुद्धा मी सांगितले दोन प्रकारचे आहेत, स्टॅटिक मेथड आणि इन्स्टन्स. मग जर मेथड स्टॅटिक आहे, ओके, तर लक्षात घ्या, कॅन ऍक्सेस ओनली स्टॅटिक डेटा. म्हणजे त्या स्टॅटिक मेथडच्या आत फक्त काय ऍक्सेस करू शकता? स्टॅटिक डेटा. स्टॅटिक मेथडच्या आत फक्त काय ऍक्सेसेबल आहे? स्टॅटिक डेटा. गेटिंग? आणि एक नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे, इन्वोक. इन्वोक म्हणजे कळलं ना? कॉल. त्याला कॉल करायचं म्हणजे त्याचा कोड रन करायला रिक्वेस्ट करायची की बाबा तुझा तू कोड काय कर आता, एक्झिक्यूट. तर इन्वोक, यू इन्वोक्ड युझिंग क्लास नेम. म्हणजे त्याला इन्वोक करायला कशाची गरज नाही. दॅट इज नो नीड ऑफ ऑब्जेक्ट टू इन्वोक इट. त्याला इन्वोक करायला काय बनवायची गरज नाही? ऑब्जेक्ट. डायरेक्टली कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही त्याला इन्वोक करू शकता? क्लास नेमच्या. का बरं त्याला क्लास नेमच्या कॉन्टेक्स्ट मध्येच इन्वोक? कारण तो एनिवे काय ऍक्सेस करतोय? त्याला फक्त कशाचा ऍक्सेस दिलाय? स्टॅटिक. आणि स्टॅटिक तसंही कोणाला बिलॉंग करत नाही, कोणत्याही पर्टिक्युलर ऑब्जेक्टला. सगळे ऑब्जेक्ट त्याला काय करतात? शेअर करतात. जर सगळे ऑब्जेक्ट त्याला काय करतात? शेअर. पटतंय ना? तर ते कोणत्या तरी पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं बिलॉंगिंग आहे का? ते एखाद्या पर्टिक्युलर बिलॉंगिंग ऑब्जेक्टची मालमत्ता आहे का? नाही आहे. ती कॉमन आहे सगळ्यांना. मग जर ती सगळ्यांना कॉमन आहे तर त्याला इन्वोक करायला कोणाची गरजच नाही ऑब्जेक्टची. तुम्ही बिना ऑब्जेक्ट त्याला काय करू शकता? इन्वोक. कसं पण? क्लास नेमच्या कॉन्टेक्स्टमध्ये. बघा. आणि कसं रेकग्नाइज करायचं आता की तो मेथड स्टॅटिक आहे? तो ऑब्विसली मेथडच्या पुढे स्टॅटिक वर्ड. बघा इथे जर क्लास टेस्ट आहे आणि त्याच्या आत मी लिहिलंय स्टॅटिक व्हॉइड फू.
त्याच्या आत त्याची बॉडी असेल. हे सगळं असं स्केलेटन वेनी सांगतोय. जेव्हा आपला पूर्ण एक प्रोग्राम येईल तेव्हा तुम्हाला अजून प्रॉपर कळेल. आता इथे मला सांगाल फू हा काय मेथड आहे. पहिलं मला सांगा फू हा मेथड आहे का? हो, कारण तो फंक्शन आहे. फक्त तो फंक्शन कशाच्या आत लिहिलाय? क्लासच्या. आणि त्याला वर्ड काय दिलाय? स्टॅटिक. आता जर स्टॅटिक दिलाय तर हा फू त्याच्या आत या क्लासचा फक्त कोणता डेटा ऍक्सेस करू शकेल? बरोबर की नाही? म्हणजे मला सांगा इथे जर स्टॅटिक इंट आय आहे आणि नुसता इंट जे आणि के आहे, या फूला जे के ऍक्सेसेबल आहे का? पण आय ऍक्सेसेबल आहे. येस, डायरेक्टली आय ऍक्सेस करू. जे के ऍक्सेस करू शकेल पण त्याला ऑब्जेक्ट बनवून ऍक्सेस करावा लागेल. पण कोणाला तो डायरेक्ट ऍक्सेस करू शकेल? आयला. स्टॅटिक आहे. कळताय? बरं, तर फूला फक्त आय ऍक्सेसेबल आहे, जे आणि के डायरेक्टली ऍक्सेसेबल नाही, कारण ते इन्स्टन्स आहे आणि आय हा स्टॅटिक आहे. आता या फूला इन्वोक करायला टेस्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवायची गरज आहे का? टेस्ट डॉट फू असं करून कॉल करू शकता. टेस्ट डॉट फू. यस. का? कारण फू हा काय टाईपचा मेथड आहे? फू कोणता मेथड आहे? स्टॅटिक मेथड. आणि मी सांगितलं ह्याला फक्त स्टॅटिक डेटाच ऍक्सेसेबल आहे आणि याला इन्वोक करायला या क्लासची काय बनवायची गरज नाहीये. कॉपी म्हणजे ऑब्जेक्ट. बघा इथे लिहिलंय कॅन ऍक्सेस ओनली स्टॅटिक डेटा. आणि दुसरं इन्वोक युझिंग क्लास नेम, म्हणजे त्याला इन्वोक करायला काय बनवायची गरज नाही, ऑब्जेक्ट बनवायची. पटतंय का? शुअर. म्हणजे कसं इन्वोक करायला बघताय? क्लास नेम डॉट आणि मग फंक्शन. कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला इन्वोक केलं? क्लास नेमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. पटतंय का रे तुम्हाला? क्लिअर? ओके. डायरेक्ट नाही करू शकत, ऑब्जेक्ट बनवून करू शकतो. पण मग शेवटी कॉपी बनवायलाच लागले ना त्याला ऍक्सेस करायला. असं डायरेक्ट जे आणि के असं जे इक्वल टू के इक्वल टू नाही. त्यांनी आत पहिले टेस्ट क्लासची काय बनवावी लागेल? कॉपी. आणि मग कॉपी डॉट करून मग जे आणि के ऍक्सेस करू शकतो. क्लिअर? हा, म्हणजे आत पहिलं टेस्ट टी इक्वल टू न्यू टेस्ट आणि मग टी डॉट जे टी डॉट के तसं करू. डायरेक्टली हा जे आणि के इथे काय नाही ऍक्सेसेबल, पण आय डायरेक्ट ऍक्सेसेबल. तर फूला इन्वोक कसं कराल तुम्ही? बाहेर म्हणजे दुसऱ्या क्लासमध्ये. कसं इन्वोक करणार? क्लास नेम डॉट आणि फंक्शन नेम. कळतंय? आता जर तो इन्स्टन्स मेथड आहे ते समजून घेऊया आपण. आता स्टॅटिक मेथड बद्दल मला वाटतं कळलं तुम्हाला. नाव इफ इट इज अ इन्स्टन्स मेथड, त्याला काय काय ऍक्सेसेबल आहे बघा. इट कॅन ऍक्सेस बोथ स्टॅटिक ॲज वेल ॲज इन्स्टन्स डेटा. त्याला कशाचा ऍक्सेस दिलेला आहे? स्टॅटिक डेटा पण आणि इन्स्टन्स दोन्ही डेटा तो ऍक्सेस करू शकतो. आणि दुसरं महत्वाचं लक्षात घ्या की त्याला इन्वोक करायला ऑब्जेक्ट बनवावाच लागतो. म्हणजे इन्स्टन्स मेथड हे कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्येच इन्वोक होतं, ऑब्जेक्टच्या, क्लास नेमच्या नाही. गेटिंग? ओके. तो काय नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे? टू इन्वोक ऑब्जेक्ट इज मस्ट. शॉर्ट मध्ये मी देतोय. गेटिंग? म्हणजे त्याला इन्वोक करायला काय बनवावंच लागणार? ऑब्जेक्ट. आणि जेव्हा ऑब्जेक्ट बनेल तेव्हा त्याच्या इन्स्टन्स डेटाची कॉपी त्याला मिळेल ना. आणि मग त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही काय करा? असं ऑब्जेक्ट म्हणजे तुम्हाला टेस्ट ओबी न्यू टेस्ट आणि मग ओबी डॉट करून तो फंक्शन कॉल. जसं आता आपल्या क्लासमध्ये, याच क्लासमध्ये बघा मी इथे अजून एक मेथड टाकतो, void बार. ठीक आहे? एक void फू आणि एक void बार. पण void बारच्या आधी स्टॅटिक वर्ड नसल्यामुळे हा कोणता मेथड आहे? आणि तो स्टॅटिक आहे, हा इन्स्टन्स आहे. या बारला काय काय ऍक्सेसेबल आहे? दोन्ही, आय पण आणि जे आणि के. गेटिंग? पण बऱ्याच जणांना प्रश्न असेल की आय इक्वल टू 10 लिहिलं मान्य आहे, पण जे इक्वल टू के इक्वल टू काही लिहिलंय आपलं. गेटिंग? ऐका पहिलं,
आय इक्वल टू 10 लिहिलं तर तो आय त्या स्टॅटिक मध्ये ठेवणार आहे ना, आय स्टॅटिक आहे आणि ती कॉमन आहे, तर त्या कॉमन कॉपीवाल्या आय मध्ये काय करून टाकेल, 10 स्टोअर. पण डाऊट असेल तुम्हाला की जे आणि के हे इन्स्टन्स आहेत, तर कोणाच्या जे के मध्ये तो ठेवेल, तर लक्षात घ्या त्या ऑब्जेक्टच्या जे के मध्ये जो ऑब्जेक्ट ह्या बारला काय करणार आहे, इन्वोक. कारण बारला इन्वोक करायला काय बनवावाच लागतो. हा म्हणजे काय लक्षात ठेवा, हे बघा आता इथे मी खाली टेस्ट टी इक्वल टू न्यू टेस्ट बनवतोय. मग मला सांगा टेस्ट टी इक्वल टू न्यू टेस्ट म्हटलं तर इथे टी नावाचा एक रेफरन्स व्हेरिएबल बनणार करे. ठीक आहे, कलर आपण बदलून टाकू, जरा दिसत नाही. ठीक आहे, टी नावाचा एक काय बनणार रेफरन्स व्हेरिएबल, तो स्टॅकवर असणार. मग मला सांगा न्यू टेस्ट जेव्हा म्हणाल तेव्हा त्याची एक कॉपी तयार होईल का, हिपवर. हा स्टॅकवर आहे आणि हा हिपवर आहे, पटतंय का रे. आणि जेव्हा कॉपी बनेल ना या टेस्टची, तेव्हा त्या कॉपीमध्ये कोणाला मेमरी अलोकेट होईल, आयला, जेला का केला, का फक्त जे केला. कारण आय स्टॅटिक आहे, त्याला आधीच कुठे मेमरी मिळालेली आहे, डेटा सेक्शन मध्ये. डेटा सेक्शन मध्ये एकच कॉपी कोणाला मिळाली आहे, आय. पण जे आणि के ला मेमरी कधी मिळेल, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवाल. आणि जे आणि के ची मेमरी शेअर नाही आहे, ती प्रत्येक ऑब्जेक्टची सेपरेट. मग बघा इथे जे आणि के ला 4-4 बाईट्स अलोकेट आणि त्याचा रेफरन्स कशात येऊन स्टोअर होतो, टी मध्ये. म्हणजे हा जे के कोणाला बिलॉंग करतोय, त्या टी ला. म्हणजे जर मी अजून एक ऑब्जेक्ट बनवला तर त्याचा परत एक वेगळा जे के बनेल का, अजून एक ऑब्जेक्ट बनवला तर त्याचा वेगळा जे के बनेल का, हो. कारण जे के काय टाईपचा डेटा आहे, इन्स्टन्स डेटा, स्टॅटिक नाही. इन्स्टन्स डेटा म्हणजे सेपरेट फॉर ईच ऑब्जेक्ट, आणि स्टॅटिक एकच आहे आणि सगळे त्या एकाच कॉपीला काय करतात, शेअर. मान्य आहे का तुम्हाला. बरं, आता काहींना प्रश्न असेल की आपण आता तो टी डॉट बार कॉल केला, गेटिंग, टी डॉट बार, कारण मी इथे मेन्शन केलंय की इन्स्टन्स मेथडला इन्वोक करायला काय कंपल्सरी आहे, पाहिजेच. मग मी ऑब्जेक्ट बनवला आणि मग मी टी डॉट बार केलं. इथे टेस्ट डॉट बार लिहिलं तर चालेल का, नाही. कारण बार हा इन्स्टन्स मेथड आहे, म्हणजे तो ऑब्जेक्टच्या कॉन्टेक्स्ट मध्येच काय होणार, इन्वोक. पण फूला इन्वोक करायला काय गरज नव्हती, डायरेक्टली टेस्ट डॉट फू लिहू शकतो का, कारण तो फू फक्त काय ऍक्सेस करणार आहे, स्टॅटिक डेटा जो कॉमन आहे, कोणत्याही ऑब्जेक्टला बिलॉंग करत नाही, म्हणून त्याला चालेल. याला नाही, बारला काय करावंच लागणार, ऑब्जेक्ट बनवावं लागेल. बरं, पण डाऊट असणार तुम्हाला की टी डॉट बार कॉल केलं, हा फंक्शन कॉल, पण त्यात तो आय जो वापरतोय आणि जे आणि के वापरतोय तो कोणाचा. आय स्टॅटिक असल्यामुळे तो ते शेअर्डवाला आय वापरेल, गेटिंग. पण मग तुम्हाला डाऊट असेल हा जे के कोणाचा, लक्षात घ्या जे के कोणाचा ऍक्सेस, त्या ऑब्जेक्टचा ज्यांनी ह्या बारला काय केलं, इन्वोक. मग मला सांगाल बारला कोणी इन्वोक केलंय, टीनी. तर हा जे के ऑटोमॅटिक कोणाचाच घेणार, टीचा. आता तात्पुरतं म्हणजे लहान बाळाची समजूत कशी काढतात म्हणून आता तशी काढतोय. जसं फ्युचरमध्ये आपण अजून कन्सेप्ट शिकणार आहे की इथे इम्प्लिसिटली एक दिस जातो आणि मग कंपायलर या दोघांच्या पुढे दिस टाकतो, मग त्याच्याने अजून तुम्हाला क्लॅरिटी मिळायला लागेल. आता तात्पुरतं काय म्हणजे सांगितलं ना, वयोमानाप्रमाणे आपल्याला माहिती कळली पाहिजे आहे ना. म्हणजे आपल्या रिअल लाईफमध्ये आता तुम्ही जसे जसे वाढायला लागतात तशी तशी आपल्याला काय कळायला लागते, समजूत यायला लागते, माहिती कळायला लागते, आणि मग आपली अंडरस्टँडिंग तशी चेंज होते. म्हणजे अगदीच जन्मलात, गेटिंग, म्हणजे डायरेक्टली ऑपरेशन थिएटर तिकडनं डॉक्टरनी जोरात एक लावली मागे आणि मग तुम्ही कॅ कॅ करायला लागलात आणि तेव्हाच तुम्हाला डायरेक्ट जावा वगैरे समजायला लागलं. तर असं होत नाही. म्हणजे तुम्हाला वयोमानाप्रमाणे काय करावं लागतं, असं शिस्तीत स्टेप बाय स्टेप समजायला लागतं. आणि मग त्या त्या वेळेला त्या त्या टॉपिक्सला जेव्हा येतो ना, तेव्हा अजून अजून काय कळायला लागते, क्लॅरिफिकेशन मिळायला लागतं. तर आत्ता फक्त
समजूत म्हणून काय लक्षात घ्या, जे आणि के कोणाचा, हा म्हणजे जनरलाइज काय म्हणायचं, त्या ऑब्जेक्टचा जो ह्या बारला काय करणार आहे, इन्वोक. गेटिंग? मग बारला इन्वोक कोण करताय आत्ता तरी, म्हणजे हा जे के टीचा गेला. सपोज मी लिहिलं असतं टेस्ट T1 इक्वल टू न्यू टेस्ट आणि T1 डॉट बार, मग त्यावेळेला जे के कोणाचा असता, T1चा. कळतंय का? आपण हे खूप डिटेलमध्ये अजून येणार आहे की मग तो डेटा शेअर होतो का नाही होत, ते मेथड शेअर होतात का नाही, मग तिकडे इथे इम्प्लिसिटली कोणीतरी एक जातं आत, त्याला दिस म्हणतात, मग कंपायलर कसं या दोघांच्या पुढे दिस डॉट टाकतं, हे सगळं अजून डिटेल करणार आहे. आत्ता तात्पुरतं फक्त काय लक्षात ठेवा की जर मेथड काय असेल इन्स्टन्स, तर त्याला इन्वोक करायला ऑब्जेक्ट बनवणे मॅन्डेटरी आहे, पॉइंट 1. आणि तो काय ऍक्सेस करू शकेल दोघांना. आता काय वाटतं की इन्स्टन्स मेथडला का दोन्ही ऍक्सेस दिलेत, कारण जेव्हा तुम्ही इन्स्टन्स मेथड कॉल कराल तेव्हा ते दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत. मला सांगा, स्टॅटिक तर ऑलरेडी अस्तित्वात आहे, कधी आलाय, कोड लोडिंगच्या वेळेला, आणि इन्स्टन्स पण आलं ना, कारण ऑब्जेक्ट बनवल्याशिवाय तुम्ही याला काय करू शकत नाही, कॉल. मग मला सांगा इन्स्टन्स मेथडला का दोन्ही गोष्टी ऍक्सेसेबल आहेत, कारण दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत. स्टॅटिक तर आधीच अस्तित्वात आहे कोड लोडिंगच्या वेळेला, आणि याला काय बनवूनच ऍक्सेस करावं लागतंय. मग ऑब्जेक्ट बनवूनच ऍक्सेस करताय म्हणजे ह्याचा कोणता डेटा पण अस्तित्वात आलेला आहे, इन्स्टन्स डेटा, म्हणजे दोन्ही डेटा एक्झिस्टन्स मध्ये आहेत म्हणून त्याला ऍक्सेस आहे. स्टॅटिकला का फक्त स्टॅटिक ऍक्सेसेबल आहे, कारण स्टॅटिकला ऍक्सेस करायला म्हणजे त्याच्या बरोबर कोण असोसिएटेडच नाहीये. हा, मग जर ऑब्जेक्टच असोसिएट नाही तर म्हणजे स्टॅटिकला इन्वोक करायला कोणाची गरजच नसते. मग जर ऑब्जेक्टच त्याच्याबरोबर असोसिएट नाही तर त्याला इन्स्टन्स डेटा कसा काय ऍक्सेस मिळेल, त्याला फक्त कोणता डेटा ऍक्सेस मिळणार, स्टॅटिक डेटा. गेटिंग? बर, मला वाटतं इथपर्यंत कळलेलं आहे, राईट? तर आजच्या ह्याच्यात आपल्याला एवढंच कळलंय क्लास डिफाईन कसा करायचा. गेटिंग? मग क्लास डिफाईन करायचा मी एक सिंटॅक्स दिला तुम्हाला, ऍक्सेस स्पेसिफायर, ऍक्सेस मॉडिफायर, कीवर्ड क्लास, क्लासचं नाव, आणि मग पूर्ण क्लासची बॉडी, ओपन ब्रेस, क्लोज ब्रेस. स्पेसिफायर्स काय येऊ शकतात ते पण तुम्हाला माहिती आहे, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, नथिंग, पण टॉप लेवल असेल तर फक्त पब्लिक किंवा नथिंग. ऍक्सेस मॉडिफायर्स लाईक स्टॅटिक, ॲबस्ट्रॅक्ट, फायनल, त्यांचं मिनिंग कळणार आहे या घडीला. जसं सांगितलं ना, आत्ताच जर तुम्हाला मी ते सगळं सांगायला लागलो, मग बाळ जन्माला आलं तर तेव्हाच सांगायला लागलं की मग ते 2चे 4 झाल्यावर काय आणि हे सगळं, तर ते तेव्हा त्याला समजणारच नाही ना. म्हणजे मग तुम्ही जसं जसं काय वाढायला लागतं, म्हणजे बुद्धी पण वाढायला लागते, मग सगळ्यांनीच वाढायला लागतं, तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला काय ते कळायला लागतं. मग त्या लेक्चर्सला जसं जसं जाऊ ना तसं आपल्याला ऍक्सेस मॉडिफायर्स बद्दल पण कळेल. गेटिंग? मग कीवर्ड, क्लास, त्याच्यानंतर क्लासचं नाव जे मिनिंगफुल असलं पाहिजे, आणि आत काय असणार आहेत, मेंबर, जे डेटा पण आहे आणि मेथड्स पण आहे. मग डेटा 2 प्रकारचा असू शकतो, स्टॅटिक डेटा, इन्स्टन्स डेटा. स्टॅटिक डेटाची स्पेशालिटी काय, तो कोड लोडिंगच्या वेळेला त्या डेटा सेक्शनमध्ये एकच कॉपी, सगळे ऑब्जेक्ट एकाच कॉपीला शेअर. इन्स्टन्स डेटा हिपमध्ये बनतो, आणि तो तेव्हाच बनतो जेव्हा ऑब्जेक्ट बनतो आणि प्रत्येक ऑब्जेक्टची सेपरेट कॉपी शेअर होत नाही. आणि मेथड्स म्हणजे फंक्शन्स जे क्लासच्या आत लिहिलेत आणि त्यांच्या आत लॉजिक असतं, ज्याच्यात तो डेटा काय होत असतो, मॅन्युप्युलेट होत असतो, ऍक्सेस होत असतो. पण मेथड 2 प्रकारचे, इन्स्टन्स आणि स्टॅटिक. स्टॅटिक मेथड असेल तर तो फक्त स्टॅटिक डेटा ऍक्सेस, आणि तो इन्वोक कशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये होतो, क्लास नेमच्या. आणि इन्स्टन्स मेथड असेल तर त्याला दोन्ही गोष्टी ऍक्सेसेबल आहेत आणि त्याला इन्वोक करायला कोणाची गरज आहे, ऑब्जेक्ट बनवल्याशिवाय तुम्ही इन्स्टन्स मेथडला इन्वोक करू शकत नाही. गेटिंग? मग आता पुढच्या वेळेला आपण याच्या आत एक मेन लिहायचा आहे, आपण जो आपण आपल्या पहिल्या प्रोग्राममध्ये लिहिला ना मेन, आणि त्याच्या आत आपण हॅलो वर्ल्ड लिहिलेला आहे. तर त्या मेन बद्दल डिस्कशन करायचं की ते मेन काय आहे, ते पब्लिकच का, ते प्रायव्हेटच का, ते स्टॅटिकच का, सगळं सांगतो. त्याला ते स्ट्रिंग ARGS जात आहे तर ते काय आहे, प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देतो. गेटिंग? So all that in the next session.
ओके, तर आजला आपण थांबायचं.